देखावा चालू होत आहे, पब्लिकने सहकार्य करायचंय. त्याचबरोबर 2 व्हीलर 4 व्हीलर 3 सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. अनंत मित्र मंडळ आलेल्या सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत करीत आहे. मंडळ या वर्षी 57व्या वर्षात पदार्पण करीत आहे आणि लाल महालामध्ये ऐशो आरामात ठाण मांडून बसले. राजांनी थेट शाहिस्ते खानावर छापा टाकला आणि त्याला पुण्यातून पळवलं. राजांनी मग मोगलांचा ऐश्वर्य दाखवणारं धनाढ्य शहर सुरत, त्या सुरतची बदसुरत केली. आता आग्र्यात बसलेला औरंगजेब चौतळला आणि त्याने आता राजांचा कायमचा बिमोड करण्यासाठी ताकदवान पण तितकाच बुद्धिमान मिर्झा राजा जयसिंग याला दक्षिणेत पाठवलं. आव दिलेर आव. काय म्हणतोय पुरंदर? राजा साहब, वज्रगढ़ तो गिर गया, अब जल्द ही पुरंदर भी गिरेगा और उस सिवा का घमंड भी गिरेगा. दिलेर, पुरंदरवर पूर्ण विजय नकोय आपल्याला. राजा साहब, ये क्या कह रहे हैं आप? हाथ में आया मौका कैसे छोड़े? आपको खामोश दिलेर, खामोश. राजकारण आम्हाला जास्त कळतं. शिवाजी राजांना पुरंदर जाण्याच्या तह हवाय. पुरंदर पडला तर शिवाजी कदाचित तहाला तयार होणार नाही. जी राजा साहब. दिले, तो शिवाजी तहासाठी आम्हाला भेटायला येतो. तोफांचा आवाज वाढला पाहिजे. काय तुम्हाला समोर पाहून खूप आनंद झाला. हाच तो शिवा ज्याने अफजलला मारलं, शास्त्राला पळवलं आणि सुरत केली. पण आज संकट समोर येता आमच्या समोर तहासाठी आलाय. राजा साहेब, आम्ही संकटांना पाठ दाखवणारे नव्हे, संकटांना सामोरे जाणारे मराठी आहोत. त्या तहाच्या आधी आपले 23 किल्ले आणि 4 लक्ष गुणांचा मुलूक आता आमचा झाला आणि बादशहाची चाकरी यापुढे तुम्हाला करायची. बादशहाने तुमच्या शंभू राजांना 5000ची मनसबदारी दिली. हे शाही फरमान. शेर ऐकत आलोय. खुदी को कर बुलंद इतना कि हर तकदीर से पहले खुदा बंदे से खुद पूछे, बता तेरी रजा क्या है. आणि अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांना पुरंदरचा तह करावा लागला. छत्रपती शिवाजी महाराजांना शंभू माळा सहित आग्र्याला बोलवलं आणि हाच तो क्षण ज्या दिवशी औरंगजेबाची आणि शिवाजी महाराजांची प्रत्यक्ष भेट झाली आणि आपल्या शिवाजी महाराजांनी औरंगजेबासमोर आपला मराठी बाणा दाखवला. रामसिंग, माझ्या समोर हा कोण उभा आहे? राजा जसवंत सिंग. जसवंत सिंग, त्यानं माझ्या मावळ्यांकडून मार खाल्ला, त्याच्या पाठीमागे मी उभा नाही. हम ये बर्दाश्त नहीं कर सकते, कभी नहीं. आमचा अपमान करायचा होता म्हणून आम्हाला इथे बोलवलात. कोंबडं झाकलं म्हणून सूर्य उगवायचा थांबत नाही. हा सह्याद्रीचा वाघ कोणापुढे कधीही चुकत नाही. शंभूबाळ, चला. जी आबासाहेब. कड़ा पहारा रखो. राम सिंह, तुम्हारे वालिद मिर्जा राजे, उन्होंने सिवा को जान की हमी दी है, इसलिए इस काफिर को हम कुछ भी नहीं कर सकते. बुलात खान. जी हुजूर. उस सिवा पे कड़ी नजर रखो. मौका मिलते ही हम उससे बदला लेंगे. बिस्मिल्लाहिर्रहमानिर रहीम. ला इलाहा इल्लल्लाह मोहम्मद रसूलुल्लाह. या परवरदिगार. आमीन आमीन. राजे,
त्या औरंग्याचा भर दरबारात तुम्ही अपमान केला. तो आता शांत बसेल? काय करणार आहे तो? राजांच्या जीवाला आम्ही असेपर्यंत कोणी हात पण लावू शकणार नाही. आमच्या राजाला 5,000च्या मनसबदारीत उभा केला. राजा जी, आलमगीर आपसे नाराज है. आपके चारों तरफ गुलात खान का पहरा है. राजा जी, गुलात खान का मतलब इंसान के रूप में शैतान. असे लय फुलात कान पाहिले आमच्या राजाने. शिवाजी राजे, हम बादशाह के बंदे फुलाद खान है. बादशाह ने हमें आप पे नजर रखने के लिए कहा है. अभी से आप हमारे निगरानी में रहेंगे, याची याद ठेवा. खान साहेब, तुम्ही तुमचं काम करा. आमच्याकडून तुम्हाला काहीच त्रास होणार नाही. आपण दोघं बादशहाचे बनले. तुम्ही पहारा करा, आम्ही कैदेत. शंभूबाळ, हे आई भवानी कौल दे. रघुनाथ पंत, त्या फुलातला बोलवा. झील असेल. राजे, मार्ग सापडला का कोणता? बहिरजी, शोधला तर देव सुद्धा सापडतो. आम्ही एका कामासाठी तुम्हाला त्रास देऊ. कोणचा काम? आम्ही तर आता कैदेत पडलो. माझ्या बरोबर दख्खन मधून शेकडो माणसं इकडे आलेली. माझी काही निवडक 10-12 माणसं सोडून बाकीच्यांना परत जाण्याची बादशाहने आम्हाला परवानगी द्यावी. क्या आपके सभी आदमी दक्खन जाएंगे और आपके साथ गिने चुने लोग रहेंगे? हाँ हाँ, ये तो मुमकिन है. मैं आपकी ये दरखास्त बादशाह तक पहुंचाता हूँ. रे, आधी केलेची पाहिजे. हुजूर, सीवा के पास बहुत कम आदमी बचे. आजकल ज्यादातर वो बीमार ही रहता है. किसी से बात नहीं करता, किसी से मिलता नहीं. और सीवा का वो बेटा संभा, वो आपसे मिलने के लिए आया है. आओ संभाजी आओ. हमें ऐसी खबर मिली कि आपके वालिद की तबीयत नासाज है. उनकी तबीयत का ख्याल रखिए. लगता है आगरा की हवा उन्हें रास नहीं आई. आलमगीर, आम्ही दख्खनच्या काळ्या मातीतली माणसं. आम्हाला आग्र्यातली काय कुठली पण हवा मानवते. तुम्ही या आमच्या दख्खनमध्ये. खात्रीनं सांगतो, तुम्हाला दख्खनची हवा मानवणार नाही. आप जा सकते हो. गड़ी नजर रखो, नहीं तो आगरा से उठकर वो दक्खन पे चला जाएगा. हुजूर, सीवा की एक दरख्वास्त है. यहाँ के साधुओं को, बैरागियों को, फकीरों को और यहाँ के मंदिरों में वो मिठाई बांटना चाहता है. मिठाई? ठीक है, बांट दो. राजे, अशी मिठाई आपल्याकडे होत नाही. खरं आहे मदारी, ही मिठाई राजगडला पोचवायला हवी. इतकं दिस टिकल. महिनाभर ठेवली तरी पण बिघडत नाही. ऐकलं हिरोजी, फक्त पाठवता आली पाहिजे. दैत्य मातला अन संपुदे कपाळ दुष्ट बंधनातला. अगधावाई घाई घाई दैत्य मातला अन संपुदे कपाळ दुष्ट बंधनातला. आता त्रिशूळ तू हातात आई घ्या, बळतेच आज संभाळाला अन अंबाबाई गोंधळाला रे. अन अंबाबाई गोंधळाला रे. तुझा भवानी गोंधळाला रे. अन कारुबाई गोंधळाला रे. शृंगवासिनी तुझा गोंधळ.
किती रगडू 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 हात दुखायला लागले माझे. रगड रगड. गेला का रे तो फुलद्या? गेला गेला. शिवा भाग गया. शिवा भाग गया. हुजूर हुजूर शिवा भाग गया. हुजूर शिवा भाग गया. उड़ जाए सूरत तो जाती रही कीरत कभो न जाए. आणि फडकती लाखो झेंडे अरुणाचा अवतार महा विजय दृढभद्राची सह्याद्रीच्या हृदयाची दर्या कमळे किळभर नढळे कणधर काठी झेंड्याची तलवारीच्या धारेवरती पंचप्राण